नमस्कार मंडळी, मी संपदा सावंत वित्तम बातमीत आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. 28 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासंघ सभा या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगशास्त्र आणि योगाविषयीची माहिती सांगितली. तसेच आंतरराष्ट्रीय योगा दिन हा प्रस्तावही मांडला. 18 डिसेंबर 2014 रोजी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला. मंडळी, तब्बल 11 वर्ष पूर्ण होत आहेत. मोदींच्या पुढाकाराने संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करत आहे. मंडळी, आपल्यासोबत आहेत अमिता धाडवे. त्यांनी योगामध्ये MA केलं आहे. आज आपण जाणून घेऊया की योग म्हणजे काय, योगाचा इतिहास काय आहे. चला तर मंडळी, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार मॅडम. तुमचं खूप खूप स्वागत. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. तर 21 जून ही तारीख का निवडली गेली? 21 जून ही तारीख यासाठी निवडली गेली कारण 21 जून हा जो दिवस आहे हा आपण खूप मोठा दिवस मानतो. त्या दिवशी सूर्यप्रकाश खूप छान असतो कारण सूर्य लवकर उगवतो आणि उशिरा मावळतो. तर हा मोठा लॉंगेस्ट डे आहे आणि प्रकाशमय दिवस आहे. उत्तरायणमधून दक्षिणायनमध्ये आपण प्रवेश करतो या दिवशी. म्हणून मग 21 जूनच्या दिवशी आपण योग साधनेला अनुकूल अशी परिस्थिती आहे सगळी, म्हणून मग तो दिवस निवडला गेला. योगाचा इतिहास काय सांगतो, की योगाच्या इतिहासाबद्दल तुम्ही काय सांगाल? योगचा जो इतिहास आहे हा खूप म्हणजे खूप जुना आहे, म्हणजे 5000 वर्षे वगैरे आधीचा आहे. आणि आपण असं मानतो किंवा ऑथेंटिक टेक्स्ट योगचे काही आपण पाहत गेलो तर त्यामध्ये असं समजतं की आदियोगी ज्यांना आपण म्हणतो, म्हणजे साक्षात शिवशंकर जे आहेत ते ह्याचे आपण म्हणू शकतो की तिथून योगचा जन्म झाला आपण असं म्हणू. आणि नंतरच्या काळामध्ये मग महर्षी पतंजली जे आहेत त्यांनी व्यवस्थित हे सगळं जे योग आहे हे योगसूत्र नावाच्या एका ग्रंथामध्ये सूत्रबद्ध केलं हे सगळं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये मग परत जे आधुनिक योगी आहेत बरेच, त्यांनी मग बऱ्यापैकी आसनं किंवा त्यांच्या कॉन्सेप्ट पण बाहेर आणल्या. पण जर आता आपण म्हणू सर्वसामान्यांसाठी एखादी योगची ऑथेंटिक टेक्स्ट कोणती, तर ती महर्षी पतंजली यांनी रचलेली म्हणू किंवा लिहिलेली अशी पतंजल योगसूत्र. तुम्ही खूप छान माहिती सांगितली की योगाच्या इतिहासाबद्दल. आणि जिम याच्यामध्ये काय फरक आहे, की काही सांगतात जिमनी लगेच रिझल्ट येतो आणि योगाने खूप वेळ लागतो. तर ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तर काय चूज करायचं, योग का जिम? बरं, आधी तर आपल्याला हे समजलं पाहिजे की आपलं फिटनेसचं उद्देश काय आहे. तर आता समजा एखाद्याला मसल बिल्ड करायचे किंवा काफ आपण त्याला बनवायचे, आर्म्स बनवायचे आणि वेट लॉस करायचंय, तर मग त्यांनी जिमकडे वळलं पाहिजे किंवा ते वळतात मोस्टली. पण जर तुमचा फिटनेसचा उद्देश शारीरिक सुदृढतेसोबत मानसिक आणि आध्यात्मिक पण असेल तर योग कडे वळणं जास्त सोयीस्कर आहे. तरी पण मी आता वैयक्तिकरित्या माझं सजेशन असं असेल की तुम्ही दोन्ही करू शकता. सो आजकाल कॉन्सेप्ट अशी आहे की आपण 3 दिवस जिम करतो आणि बाकीचे 3 दिवस योग करतो. तर फरक जर मुळात असा म्हणाल तर तो हा आहे की जिम जे करतात त्यांना असं वाटतं की आम्ही जिम केल्यानंतर जी स्ट्रेचिंग करतो ना ती म्हणजे योगची स्ट्रेचिंग होऊन जाते. पण तसं नाहीये, कारण आपण आता बघूच की योग म्हणजे काय आहे किंवा काय नाही ते. पण योग जो आहे ना हा पूर्णपणे वेगळा आहे. ह्याच्यामध्ये शरीर, मन आणि तुमची जी एनर्जी चालू आहे आतमध्ये त्याचा सगळा संबंध आहे, जो जिम मध्ये थोडासा मिसिंग आहे. पण म्हणून जिम करायचीच नाही असं पण नाहीये. सो जिम इज ऑल्सो ओके, बट प्लस दॅट वी शुड ऑल्सो डू द योगा. आता जसं तुम्ही म्हणाल की एक पद्धत असते, तर काय शास्त्रोक्त पद्धत काय आहे योगाची? बरं, पतंजली यांनी जसं मी म्हणाले की सूत्रबद्ध केलेलं आहे त्यामध्ये ना 4 पाद आहेत. ठीक आहे, म्हणजे 4 धडे म्हणू आपण. ठीक आहे, वेगवेगळे. तर ते कसे आहेत, एक आहे समाधीपाद, साधनपाद, कैवल्यपाद आणि विभूतीपाद असे वेगवेगळे आहेत. तर त्याच्यामध्ये आणि ते सिक्वेन्स वाईज पण आहेत. आता मी सिक्वेन्स विभूतीपादचा आधी आला पाहिजे. सो आपल्याकडे आहे समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद असं.
सो त्याच्यामध्ये साधन पाक जे आहे ना, यामध्ये अष्टांग योग सांगितलेला आहे. तो अष्टांग योग काय आहे? हे योग ज्यांना व्यवस्थित शिकायचे त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. तो जो अष्टांग योग आहे तो असा आहे की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही 8 अंग आहेत. त्यातलं जे आपल्या सगळ्यांना मोस्टली माहिती आहे ना, ते काय आहे? आसन आणि प्राणायाम. आणि त्यातल्या त्यात अजून काही माहित असेल तर ते आहे ध्यान. ती पण विधी कोणी आपल्याला शिकवत असेल तर. पण मग हे जे बाकीचे अंग आहेत त्यांचं काय? यम, नियम आहे, प्रत्याहार आहे, धारणा आहे, ह्यांचं काय करायचं मग? तर योग जर ज्याला शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थित शिकायचं असेल तर तुम्हाला योग्य शिक्षक निवडणं आणि त्यांच्याकडून ही माहिती करून घेणं महत्वाचं आहे. आता त्यात पण जे आपण आसन प्रॅक्टिस करतो, तर त्या आसनांमध्ये सुद्धा फास्ट नाहीये. सो आता आपण असं बघतो की खूप फास्ट आसन, म्हणजे हलासन करायचं, लगेच आपण जोरात पाय उचलले, मग डोक्याकडे आणले आणि माझं हलासन झालं, मग आपण बाहेर आलो, मग लगेच चक्रासन केलं. सो आसनांची जी पद्धत आहे ती ऍक्च्युली मध्ये अशी आहे की आसन जे आहे ना हे स्लो, स्टेडी, रिदमिक पाहिजे, म्हणजे हळूवार आधी तर केलं गेलं पाहिजे. आणि दुसरं आहे की एकदा तुम्ही आसनात गेलात तर आपलं पहिलं लक्ष हे हवंय की ज्याला आपण म्हणतो CDR, कॉन्शियस डिफरन्शियल रिलॅक्सेशन, किंवा मराठीत सहज भेदात्मक शिथिलता, ज्याचा अर्थ असा होतो की मी त्या आसनात गेल्यावर त्या आसनामध्ये इन्व्हॉल्व्ह नसलेले बॉडी पार्ट्स मला रिलॅक्स करायचे. म्हणजे समजा माझे फेशियल एक्सप्रेशन त्याच्यामध्ये नाहीये तर ते माझे रिलॅक्स असले पाहिजे, माझे हात त्यात इन्व्हॉल्व्ह नसतील तर ते रिलॅक्स असले पाहिजेत. इतकं ते सरळ आहे. आणि मग दुसरी स्टेप त्यातली ही आहे की माझं लक्ष मग माझ्या श्वासाकडे पाहिजे. अरे वा. आणि मग श्वासाकडे पाहिजे. मग श्वासाकडे मग काय करायचं मी नक्की? तर मी काय करणार? मी एकदा श्वास घेतला, एकदा श्वास बाहेर सोडला, ह्याला आपण प्राणधारणा प्रथम म्हणतो, त्याला 1 काउंट करायचं. हे सोपी पद्धत मी सांगते. असे तुम्ही 7, 8, 5, 6 ब्रीदिंग काउंट्स करू शकता. हळूहळू आपली साधना छान झाली की हे ब्रीदिंग काउंट वाढतात त्या आसनामधले. ओके. तर मी हलासनात आता समजा आपण आहोत, आधी मी सुरुवात केली समजा, तेव्हा माझे समजा 2-4 ब्रीदिंग मध्येच मला कसं तरी व्हायला लागलं. मग मला आसनातून बाहेर यायचं, हे माझे इंडिकेशन्स आहेत. सो जबरदस्ती होल्ड करून ठेवणं हा योग नाहीये. ओके. हे आसनांसाठी सांगते मी. आणि मग आपल्याकडे काय येतं की जसं आमचे गुरुजी आम्हाला नेहमी म्हणायचे की योग जो आहे ना हा 1 तासाचा भाग नाहीये. म्हणजे आपण 1 तास योगा क्लासला गेलो, आमचा योग वीक झाला असं नाही. तर योग हा 24/7 चालतो. अच्छा, म्हणजे काही वेळ नाही की तुम्ही ह्याच वेळेत केला पाहिजे किंवा काही असं. ते तर आसनं झाली ना. ओके. ती तर आसनं झाली. ती आपण म्हणतो की लाईट स्टमक मध्ये तुम्ही आसनं करा वगैरे. मग समजा सकाळी आपण अर्धा तास केलं, संध्याकाळी अर्धा तास केलं. पण मग बाकीचा वेळ आपण काय करतो? ओके. सो योग जो आहे हा शरीर, मन आणि माझी एनर्जी ही तिन्ही एकत्र चालते तेव्हा आपण योग साधला जातो असं म्हणतो. सो समजा तुम्ही आता उठलात सकाळी, तुम्ही अर्धा तास तुमची छान साधना केली, आसन प्रॅक्टिस वगैरे केली, आणि मग तुम्ही काय करता? आपल्या मुलाचं आवरून दिलं, मग तो शाळेत गेला, मग तुम्ही तुमच्या ऑफिसचं काहीतरी काम करत बसला. तर ह्या सगळ्यामध्ये पण योग साधला गेला पाहिजे. म्हणजे मी जे काम करतेय त्यामध्ये माझं शरीर ते इन्व्हॉल्व्ह आहे, जे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे ते इन्व्हॉल्व्ह आहे, पण त्यासोबत माझं मन तिथे किती आहे, माझी एनर्जी तिथे व्यवस्थित आहे की नाहीये, हे पण जर असेल ना तर आपण म्हणू हा योग चाललाय. नाहीतर मी इथे आहे शरीराने आणि माझं मन दुसरीकडे भरकटतंय आणि मी नुसतीच आहे इथे, ह्याला आपण योग म्हणू शकत नाही. सो अशा प्रकारे पूर्ण अवेअरनेस मध्ये असणं म्हणजे योग असं आपण म्हणतोय. खूप छान. म्हणजे तुम्ही ते उदाहरण दिलं की बायका सकाळपासून कुठलेही असो, गृहिणी असो किंवा बाहेर जाणारी गृहिणी असो, ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण कामच करत असतात. मग त्याच्यामध्ये योग साधणं म्हणजे ते कसं साधायचं त्या गृहिणीने, स्पेशली स्त्रियांनी ते कसं साधायचं? मी एक सांगू का? योग मध्ये ना आपण किंवा मला असं वाटतं, मी वैयक्तिकरित्या स्त्रिया किंवा पुरुष आपण मानायचंच नाही. ठीक आहे, आपण काय मानूयात? आपण एनर्जी आहोत. आणि हा सगळ्यांचा भाग आहे. आता असं असू शकतं की पुरुषांना पण काही प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामुळे त्यांना वाटत असेल की नाही योग साधला जातो. आधी तर ना जर योग छान साधायचा आहे ना तर आपल्याला पूर्ण वेळ अवेअरनेस मध्ये असणं गरजेचं आहे. पण सुरुवातीला काय होतं, आपल्याला अवेअरनेस म्हणजे काय आणि अवेअरनेस मी आता अवेअर आहे की नाही हे पण नाही कळणार. म्हणून आसनांचा सपोर्ट घेणं जरुरी आहे. एक्झाम्पल, समजा मी सकाळी अर्धा तास आसनं करतेय आणि मी काय सांगितलं आसन कसं करायचं?
त्या आसनात गेल्यावर आधी CDR करायचं, मग प्राणधारणा करायची आहे ना. तर ते श्वासावर जे मी लक्ष ठेवतीये ना, हे सुरुवातीला अर्धा तास आहे त्या आसनांच्या वेळेस. हळूहळू तुमची साधना जशी छान होत जाईल ना, तर ते श्वासावर लक्ष ठेवणं, जसं मी आता बोलतीये ना, तर मला कळतंय की माझा श्वास नॉर्मल आहे की नाहीये. आता मी बोलता बोलता जर माझा श्वास वाढला, याचा अर्थ हा आहे की मी फास्ट चाललीये, मी फास्ट बोलतीये, किंवा माझ्या डोक्यात अजून काहीतरी येतंय, किंवा मी घाबरलीये, ह्याला आपण म्हणू अवेअरनेस. तर आता त्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचं कसं होऊ शकतं, एक्झाम्पल म्हणूया आपण, की जी योग नाही करत किंवा जिला अवेअरनेस नाहीये, तिचं काय होऊ शकेल का, तिने खूप फास्ट आपल्या मुलाचं वगैरे आवरून दिलं, मग तू जा शाळेत, किंवा असं होऊ शकतं की मुलगा सकाळी लवकर उठत नाही, मग ती खूप चिडचिड करून त्याला उठवते, उठ आत्ताच उठ, जा लवकर, नाहीतर उशीर होईल. हे शब्द आपण काय म्हणतो, शब्द ब्रह्म. तर ते वाक्य तिचे निघतात, उशीर होईल, उठ लवकर, आणि ती स्वतः पण खूप चिडचिड करतेय आणि मग एका बाजूला डबा भरते. हे आपण मोस्ट ऑफ द घरांमध्ये हे बघतो. आणि ह्याने तिची चिडचिड झाली, आता ती चिडचिड त्या मुलावर पण निघालीये आणि सगळंच बाद झालं. हे एक भाग गेला. आणि जी व्यक्ती आता अवेअर आहे, थोडी जिची साधना छान आहे आणि अवेअर व्यक्ती आहे, ती काय करेल, तुम्ही मला सांगा काय कसं होऊ शकेल हे. ती शांतपणे करेल, किंवा ती कदाचित एकदा ओरडेल, पण तिला अवेअरनेस आल्यावर तिला काय वाटेल, अरे माझा आवाज वाढतोय बरं का, मी मुलाला जरा शांत आवाजात उठवणं गरजेचं आहे. आणि मग ऑटोमॅटिकली ते काम डाऊन होईल, तिची नर्वस सिस्टम थोडी, आणि ती शांतपणे उठवेल. आणि खूप छान साधना झाल्याच्या नंतर खूप वर्षांनी तो टोनच हाय नाही होत, आणि आपण आरामात चालतं सगळं नीट. सो ओरडून अजून बिघडवण्यापेक्षा काम डाऊन करून शांतपणे आणि ऑर्गनाइज पद्धतीने जर स्त्रिया थोड्याशा वागल्या, तर मला असं वाटतं त्यांचाही योग साधला जाईल. आणि हे सेम पुरुषांना पण ऍप्लिकेबल आहे, सगळ्यांनाच आहे आपल्याला. योगशास्त्रामधनं तुम्ही MA केलंय, ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये संधी आहे का तरुणांना की पुढे करिअर करायचं आहे, आणि तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळला, किती वर्ष तुम्ही योगा शिकवताय? बरं, ठीक आहे, मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते आधी, की संधी आहेत की नाही. तर मला तरी वैयक्तिकरित्या असं वाटतं की खूप संधी आहे. तो आपण कोणतं पण क्षेत्र घ्या तुम्ही. आज तर इंजिनिअरिंग मध्ये पण काही जण असं म्हणतात की नाहीये संधी, डॉक्टरमध्ये पण नाहीये संधी, असं तर सगळ्याच क्षेत्रामध्ये आहे. योग मध्ये मला असं वाटतं संधी खूप आहेत, पण त्यासाठी ना एक क्षमता जी डेव्हलप करायला लागते त्या व्यक्तीला, ती क्षमता डेव्हलप करणं अवघड आहे. जर तुम्ही तितके सक्षम झालात योग शिक्षक म्हणून, तर तुम्हाला प्रचंड संधी उपलब्ध आहे तिथे. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की मी 1-2 महिन्याचा नॉर्मल कोर्स करून 5-6 व्यक्तींना शिकवणं सुरू करेल, हे योगसाठी पण घातक आहे, आणि आपल्या स्वतःसाठी ऍज अ शिक्षक म्हणून पण खूपच घातक आहे. आणि जे तुमच्याकडे शिकतायत त्यांचं तर काही खरंच नाहीये मग त्याने. तुम्ही बरोबर बोलता. हल्ली काय होतं की एखाद्या टीचरकडनं घेतल्यानंतर लगेच ते स्वतः क्लास चालू करतात. ते कितपत योग्य आहे, म्हणजे ते खरंच खूपच असं डेंजर वाटतं की अरे हा आत्ताच शिकून आला आणि हा परत त्यांचं ऑनलाईन चालू होतं त्यांचं. मग प्रॉपर असं त्याच्यामध्ये प्रशिक्षण किंवा सर्टिफिकेट मिळतं का, की आपल्याला जर क्लास उघडायचा असेल तर त्या संदर्भात काय आहे? ह्याचं प्रॉपर सर्टिफिकेट मिळतं. हा पूर्ण 1 वर्षाचा डिप्लोमा चालतो, टीचर ट्रेनिंग कोर्स म्हणून बऱ्याच ठिकाणी आता चालतो हा. तर तो तुम्ही प्रॉपर करायला पाहिजे. आणि मला असं वैयक्तिक वाटतं की तो केल्यानंतर सुद्धा आधी तर तुम्हाला एक प्रशिक्षित योग शिक्षक जो असेल त्याच्या अंडर पण काही वर्ष काम करणं गरजेचं आहे फॉर युअर अनुभव. आणि तो करत असताना मग तुम्ही बाकीच्याही ज्या योगच्या बाकीच्या पदव्या असतात किंवा शिक्षण आहे ते तुम्ही करत राहा ना. म्हणजे मग त्यामध्ये थेरपी येतं, नॅचरोपॅथी येतं, काहींना आयुर्वेदची आवड असेल तर ते येतं. त्यानंतर प्रीनेटल पोस्टनेटल येतं, म्हणजे कोण प्रेग्नेंट व्यक्ती आपल्याकडे आली तर आपण तिला कसं शिकवलं पाहिजे ते येतं. त्यानंतर आजकाल सायकोलॉजी जी आहे, जो आहे विषय, तो पण योगमध्ये खूप छान घेतला जातो. सो तो पण आपण करायला पाहिजे. म्हणजे संधीवर संधी आहेत शिक्षणाच्या पण योगमध्ये. आणि जर कोणाला खरंच शास्त्राचं नॉलेज हवं असेल, म्हणजे दर्शनशास्त्र जी आपली आहेत है ना, ज्याच्यामध्ये सांख्य योग येतं, त्यानंतर न्याय वैशेषिक येतं, वेदांत येतं वगैरे, ह्याचं पण जर ज्ञान हवं असेल, हे पण योगशास्त्राच्या अंडर येतं. सो हे पण आपण घेऊ शकतो. याने होतं काय माहिती का, की माझ्याकडे 10 प्रकारच्या व्यक्ती योग शिकायला आल्या,
आणि त्या 10 पण चुकीच्या माइंडसेटनी नाही आल्यात. हम्म. आणि त्यातलं कोणी एक बरोबर आहे असं मी नाही म्हणणार. का? कारण आपण सगळे दर्शनशास्त्र पाहिले आणि ते सगळे जीव जगत आणि ईश्वर बद्दल आपल्या वेगवेगळ्या संकल्पना ठेवतात आणि हे त्या शिक्षिकेने वाचलंय. हे तिला माहिती आहे ना. म्हणून आपण असं नेहमी म्हणतो की आपलं भारतीय तत्वज्ञान इतकं छान आहे, इतकं प्रगत आहे की ते इतकं ओपन आहे की ते सगळ्यांना सामावून घेतं. त्यामुळे आपण जजमेंटल होत नाही कोणाकडे लगेच, है ना. सो म्हणून ह्या सगळ्या संधी याच्यामध्ये आहेत. तर त्या शिक्षिकेने किंवा त्या शिक्षकाने पूर्ण ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि मगच तुम्ही पूर्णपणे, मी असं म्हणेल की मग तुम्हाला योग या क्षेत्रामध्ये शिकवण्याचा अधिकार आहे. आणि नाहीतर मग तर काय ते 3-6 महिन्याचा कोर्स करून तुम्ही नुसतीच आसनं शिकवणार असाल तर त्याला मी आसन पण नाही म्हणणार. मग ते काय, मग ते कवायत होऊन जाईल एखादी की नुसतंच लॅटरल स्ट्रेच केले काहीतरी, किंवा मग एखाद्या आसनात तुम्ही गेलात आणि लगेच बाहेर आलात. सो ह्याला मी स्ट्रेचिंगच म्हणेन. मग ह्याला तुम्ही आसन नाही म्हणू शकता. म्हणजे मंडळी, तुम्हाला योगा शिकायचं असेल तर तुम्ही प्रॉपर सर्टिफिकेट जे टीचर आहेत त्यांच्याकडनं शिका. एक असा चांगला संदेश तुम्ही दिलेत. जाता जाता काय सांगणार की योगाबद्दलच्या अवेअरनेस बद्दल तुम्ही काय सांगणार? योग अवेअरनेस म्हणजे मला असं वाटतं की हा ना, आपण ना एक वेगळा भाग नको मानायला पाहिजे. तो आपल्या जगण्याचा भाग आहे. जगण्याचा भाग म्हणजे कसं, तर साधना तुम्ही करताय, ती आसनांची साधना असेल किंवा यमनियमांची साधना असेल किंवा जे काही तुमचं, किंवा आपण योगमध्ये माहिती का, असं नाहीये फक्त की ह्याचंच. सो भक्ती योग आहे, ज्ञान योग आहे, तो हा पण योग मध्ये मोडतो. सो जो कोणी ज्याही प्रकारची साधना करत असेल ती कंटिन्यू असताना उद्देश काय पाहिजे माहितीये, ती साधना माझ्या रोजच्या जीवनात उपयोगी आहे की नाही. तुम्ही उदाहरण आता मगाशी दिलं ना, की आता समजा एखादी स्त्री, तिला 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 फिट व्हायचंय. माझा पहिला प्रश्न हा आहे की तुला फिट का व्हायचंय. तर ती म्हणेल बाबा मला घर सांभाळायचंय किंवा मला छान माझं मी जेव्हा वृद्धावस्थेत जाईल तेव्हा मला छान राहायचंय वगैरे, असं तिचं असू शकेल. सो दिस इज द पर्पज. नाहीतर आपलं आता काय होतं माहितीये का, पर्पज बाजूला राहतं आणि मला नुसतंच बारीक व्हायचंय, ह्या बेसिसवर तुम्ही फिटनेसकडे वळता किंवा योगकडे वळता. नुसतंच बारीक, समजा तुम्ही नुसते बारीक झाले मग तुम्ही काय करणार. सी दॅट इज अगेन अ क्वेश्चन. पर्पज काय आहे तुमच्या फिटनेसचा. सो रोजच्या आयुष्य माझं सुखकर व्हायला पाहिजे, मेंटली सुद्धा, म्हणून मी योग शिकले पाहिजे आणि तो योग रोजच्या आयुष्यात मला उपयोगी झाला पाहिजे. म्हणजे मी उगाचच ह्याच्याबद्दल वाईट बोलतीये, त्याच्याबद्दल वाईट बोलतीये, किंवा माझ्याकडे कोणी आलं तर मी त्याला खूप जज करतीये, किंवा काल माझ्याशी कोणाचं तरी भांडण झालं आणि मी आज सुद्धा ते कॅरी फॉरवर्ड करतीये, तर मला असं वाटतं की मग तो योग जो आपण शिकतोय ना, तो तिथे ऍप्लिकेबल नाही केला आपण, तो तिथेच संपला. तर असं नका करू. ह्या 21 जून पासून जे कोणी योग साधना परत सुरू करणार असतील किंवा नव्याने करणार असतील त्यांच्यासाठी हेच मी सांगेन की ती जी योग साधना आहे ना, ती माझ्या रोजच्या आयुष्यात मला उपयोगी कशी पडते का नाही हे खूप महत्वाचं आहे. तर ते आपण जाणून घेणं गरजेचं आहे. वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि खूप उत्तम माहिती दिली आमच्या वित्तम बातमीच्या मंडळींना आणि प्रेक्षकांनाही. धन्यवाद.